नमस्कार, माझे नाव पोलीस निरीक्षक विजय ठाकर, येरोडा पोलीस ठाणे. सध्या माझ्याकडे क्राईमचा चार्ज आहे. येरोडा पोलीस ठाण्यामध्ये 26/26 कलम 318 1 4 319 2 BNS स कलम IT ॲक्ट 66 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये एक महिला फिर्यादी आहे. त्यांनी अशी फिर्याद दिली की त्यांना एका मॅट्रिमोनी ॲपवरून एक इसम आदर्श म्हात्रे नावाचा एक इसम आहे. त्याचे अनेक नावं आहेत. आदर्श म्हात्रे, रोहित पाटील, प्रशांत पाटील, अनेक अशी अनेक नावाने तो वावरत आहे. आणि ते सदरचा इसम हा त्या महिलेला आपण लग्न करूया आणि तुमच्या घराची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, तर त्यासाठी आपल्याला थोडे पैशाची गरज आहे असं सांगून विश्वास संपादन करून त्याने 26.5 लाखाची त्यांची फसवणूक केली. आणि सदरचे पैसे त्यांना बँकमधून लोन वगैरे ट्रान्सफर करून स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. आणि सदरचे रक्कम ही त्याने पुढील दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर केली. सदर आरोपी हा अनेक गुन्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर अशा अनेक गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आहे, वॉन्टेड आहे. सदरचा आरोपी हा सध्या तळोजा जेलमध्ये होता. आपण त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर आता अटक केलेली आहे. त्याची PC घेतलेली 6 दिवसाची आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्याने पैसे तर सदर महिलेला ट्रान्सफर केले, परंतु दुसऱ्या महिलेला फसवणूक करून त्यांच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर केले. म्हणजे त्यांनी असं भासवले पैसे तर सगळे दिले, पण ऑलरेडी ते पैशांचं जे अकाउंट जे आहे ऑलरेडी फ्रीज झालेले, त्यामुळं ते देऊनही काय उपयोग नाही. तरी त्याच्याकडून 26.5 लाखाची रिकव्हरी करणं बाकी आहे. आणि त्याच्या आणखी कोण साथीदार आहेत त्याच्याबरोबर त्यांचा पण तपास करणं बाकी आहे. आरोपीचं नाव काय आणि किती महिलांचे त्यांनी फसवणूक केलेली आहे? आतापर्यंत 11 गुन्हे आपल्याकडे आलेले आहेत रेकॉर्डवर, परंतु भरपूर गुन्हे आहेत त्यापेक्षाही जास्त. त्याची मोडच काय होती? मोडच तो मॅट्रिमोनी ॲपवर स्वतःचं हे प्रोफाईल टाकून त्यांच्याशी जवळीक साधून फोन वगैरे करून प्रत्यक्ष भेटून त्यांना मग प्रेमाचं वगैरे हे नाटक करून लग्नाचं आमिष दाखवून तुमच्या घराची पूर्ण जबाबदारी मी घेतो आणि तुम्ही मला त्यासाठी आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला कर्ज काढावं आहे, माझ्याकडे एवढी रक्कम आहे, तर तुम्ही बाकीचे वरचे पैसे तुम्ही मला द्या. असे ते किती महिन्याचा कालावधी होता? साधारणतः हे सदरचा गुन्हा आहे तो 15/6/25 ते 19/6/25 पर्यंत त्यांनी ते फसवणूक केली. नंतर आपल्याकडं 10/1/26 गुन्हा दाखल झालेला आहे. किती महिला आपल्याकडे आल्या होत्या? किती महिलांची नाही, सध्या आमच्याकडे एकच महिला आली होती. किती महिलांची फसवणूक केली आणि तो मॅट्रिमोनी ॲपवरती कधीपासून होता? तर बऱ्याच वर्षापासून आहे तो. सर, आतापर्यंत अशा किती लोकांना त्यांनी फसवल्या, अंदाजे रिकव्हरी केली? रिकव्हरी आतापर्यंत नवी मुंबईने जवळ 98 लाखाची रिकव्हरी केलेली रवाले पोलीस स्टेशनने. बाकीचे आता वाकड पोलीस स्टेशनने बी ताबा घेतला होता. परत मुंबईमध्ये पण घेतला होता त्याचा ताबा. वडाळा पोलीस ठाण्याने त्यांनी पण रिकव्हरी केली. त्याचं लग्न झाले का सर? नाही, लग्न नाही झालेलं. वय काय? त्याचं वय 34 वर्ष आहे. आणि काय करायचं? तो काय नाही, शिक्षण वगैरे एवढं जास्त शिकलेला नाही तो, पण तो इकडं तिकडंच असं फिरवणं. कोणत्या महिलांना टार्गेट करायचं? म्हणजे मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या अशा अनेक, म्हणजे पुणे, मुंबई, अलिबाग. तो मूळचा अलिबागचा, रायगडचा राहणारा. तिथं पण त्याचे 2 गुन्हे अलिबागमध्ये. आणि बाकी मुंबईमध्ये आहेत, नवी मुंबईला आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नागपूरचा पण आहे. शिक्षण काय सर? शिक्षण त्याचं 12वी झालेले. शॉर्ट्स